परळी नगर परिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या निमित्तानं महायुतीच्या सर्व सहकार्याच्या या मेळाव्याला उपस्थित महाराष्ट्र राज्याच्या पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री माझ्या भगिनी पंकजाताई मुंडे, व्यासपीठावर उपस्थित महायुतीच्या भावी नगराध्यक्षा सो पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी, व्यासपीठावर उपस्थित आदरणीय जिगोल किशोरजी लोहिया, आदरणीय विकासरावजी डुबे, भारतीय जनता पार्टीच्या शहराच्या अध्यक्षा समशक्ती मामी, उपस्थित आदरणीय शांतिलालजी जैन, अजयजी मुंडे, सुरेश अण्णा टाक, विजयजी वाकेकर, अय्यूबभाई पठाण, व्यंकटेश शिंदे, सचिनजी कागदे, संदीप लाहोटी, तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष वैजनाथरावजी सोळंके, आर.एच. वावळे, निळकंठ साठे, वैजनाथराव माने, इथं उपस्थित समोर बसलेले आदरणीय अरुणजी टाक, आदरणीय प्रकाश देवा जोशी, अजीज कच्छी, रवींद्रजी परदेशी, राजेंद्रजी सोनी, आदरणीय श्रीहरी मुंडे, सन्माननीय रामभाऊ कुलकर्णी, महादेवरावजी इटके, प्राध्यापक मधुकर आघाव सर, डॉक्टर कसले मला एकदा विचारा करून सांगतो, सन्माननीय शरद मुंडे, तुळशीरामजी पवार, पी.एल. कराड सर, समोर बसलेल्या अर्ध्या लोकांची मी नावं घेऊ शकतो. आपल्या सर्वांची क्षमा मागून व्यासपीठावर उपस्थित महायुतीचे सर्व सन्माननीय नेते आणि ज्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण या ठिकाणी कामाला लागलात, आजपासून अधिकचं काम करणार आहात, गतीनं काम करणार आहात, इथं उपस्थित माझ्या महायुतीच्या सहकारी भगिनी बंधूंनो आणि पत्रकार मित्रांनो, या मेळाव्याला बोलायच्या अगोदर मला सांगितलं उमेदवारांचा परिचय करून द्या. महायुतीच्या आपल्या नगराध्यक्षाच्या उमेदवार आहेत, ज्या बाजीरावला त्यांनी पद्मश्री केलंय त्या सो पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी. प्रभाग क्रमांक 1 मध्ये आपले उमेदवार आहेत सो वंदना अश्विन कुमार आघाव. प्रभाग क्रमांक 1 चे आपले उमेदवार आहेत दीपक प्रल्हाद मुंडे. प्रभाग क्रमांक 2 च्या उमेदवार आहेत कविता अनंत इंगळे. प्रभाग क्रमांक 2 चे उमेदवार आहेत अल्ताफ सरदार पठाण. प्रभाग क्रमांक 3 चे उमेदवार आहेत शेख अजीम मुजीब. प्रभाग क्रमांक
3 ब चे आपल्या उमेदवार आहेत शेख हुसेनावी अमीन. प्रभाग क्रमांक 4 च्या अ च्या उमेदवार आहेत नितीन नामदेव रोडे. प्रभाग क्रमांक 4 च्या ब च्या आपल्या उमेदवार आहेत शांताबाई मुंजाजी नाईकवाडे. प्रभाग क्रमांक 5 अ च्या उमेदवार आहेत जयश्री शंकरराव मोगरकर. प्रभाग क्रमांक 5 च्या ब चे उमेदवार आहेत वैजनाथराव सोळंके. प्रभाग क्रमांक 6 अ च्या उमेदवार आहेत अंजलीताई केशवराव बनसोडे. प्रभाग क्रमांक 6 ब चे उमेदवार आहेत आपले व्यंकटेश बाबुरावजी शिंदे. प्रभाग क्रमांक 7 अ चे उमेदवार आहेत सो उषा किशोर केंद्रे. प्रभाग क्रमांक 7 ब चे उमेदवार आहेत सचिन रामनाथ सारडा. प्रभाग क्रमांक 8 अ च्या उमेदवार आहेत महानंदा रानबा वावळे. प्रभाग क्रमांक 8 ब चे उमेदवार आहेत शकील अहमद कुरेशी. प्रभाग क्रमांक 9 चे अ चे उमेदवार आहेत कार्तिक भाऊसाहेब कांबळे. प्रभाग क्रमांक 9 चे उमेदवार आहेत खैसर राजा का पठान. किधर को है? गॉगल जुड़िए. प्रभाग क्रमांक 10 अ च्या उमेदवार आहेत सरोजा गौतम डावरे. प्रभाग क्रमांक 10 ब चे उमेदवार आहेत महेश गोविंद मुंडे. प्रभाग क्रमांक 10 अ च्या उमेदवार आहेत कुसुम अण्णासाहेब चाटे. प्रभाग क्रमांक 11 अ चे उमेदवार आहेत महादेव नागनाथ रोडे. महायुतीत पहिल्या बिनविरोध म्हणून निवडून आलेल्या आपल्या इथं उपस्थित 11 ब च्या उमेदवार जयश्री रवींद्र गित्ते. प्रभाग क्रमांक 12 अ च्या आपल्या उमेदवार आहेत प्राजक्ता भाऊसाहेब कराड. म्हणजे त्याला भावड्याशिवाय कोणी बोलतच नाही. प्रभाग क्रमांक 12 ब मध्ये उमेदवार आहेत योगेश विजयकुमारजी मेनकुदळे. प्रभाग क्रमांक 13 मध्ये रेश्मा केशवराव बळवंत ह्या बिनविरोध आपल्या निवडून आलेल्या. प्रभाग क्रमांक 13 अ मध्ये शिल्पाताई जयपाल लाहोटी. प्रभाग क्रमांक 14 मध्ये प्राध्यापक पवनकुमार महादेवरावजी मुंडे. प्रभाग क्रमांक 14 मध्ये डॉक्टर सो पूजा रितेश तोतला. प्रभाग क्रमांक 15 अ मध्ये प्रतीक्षा रणजित म्हणजे त्याला जया म्हणतो आपण जयराज देशमुख. प्रभाग क्रमांक 15 ब मध्ये आफरीन अनवर मिस्किन. प्रभाग क्रमांक 16 अ मध्ये सौ सारिका सुशील हरंगुळे. प्रभाग 16 ब मध्ये खान तकी उल्ला नुसरत उल्ला. प्रभाग क्रमांक 17 अ मध्ये रुपालीताई रमेश पवार. आणि प्रभाग क्रमांक 17 ब चे उमेदवार शेख अब्दुल रहमान हाजी बाबू अब्दुल रशीद. हे सर्व महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार परिचय आपल्याला मी करून दिला. तसा परिचय तुम्हाला होता. मेळावा प्रचाराच्या नारळ फोडायची सुरुवात त्यामध्ये मग उमेदवाराच्या परिचयाचा प्रपंच आलाच म्हणून थोडासा वेळ घेतला. मला आज सांगायला अभिमान वाटतो. ताईंना हे माहित आहे का नाही मला माहित नाही, पण उभ्या महाराष्ट्रात
पूर्ण महायुती म्हणून एकत्र लढणारी ही परळीची महायुतीची नगर परिषदेची निवडणूक आहे की ज्याच्यात भारतीय जनता पार्टी, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि रिपाई सुद्धा मोकळं नाही जागा देऊ उगच नाही. म्हणून ज्या वेळेस महायुती एकत्र संबंध महाराष्ट्रामध्ये एकाच ठिकाणी येऊन लढत असेल आणि समोर मात्र कोण कसं लढतंय काय लढतंय याचा पत्ता नसताना माझी आपल्याकडनं एवढीच अपेक्षा आहे की महाराष्ट्राला जसं आज महायुती म्हणून आपण लढताना दाखवलंय तसंच महाराष्ट्राला दाखवून देऊ की महायुतीचे 100% उमेदवार या परळी वैद्यनाथ नगर परिषदेत निवडून आले. काही अडचणच नाही. पण अडचण नाही असं समजू नका. जेवढ्या निवडणुका वरून खाली 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 जातात म्हणजे लोकसभा झाली की विधानसभा, विधानसभा झाली की नगरपालिका, तशा तशा निवडणुका अडचणीच्या होत्या. या वर्षी या निवडणुकात एवढ्या अडचणीच्या झाल्या. मी हात जोडून पहिल्यांदा ज्यांना मी उमेदवारी देऊ शकलो नाही ते कदाचित विजयी झाले असते, पण देऊ शकलो नाही त्याबद्दल मी हात जोडून या ठिकाणी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो. पण आपण नाराज होऊ नका, निराश होऊ नका. तुम्हाला सुद्धा तेवढ्याच सन्मानानं, तेवढंच आत्मीयतेनं आणि तेवढ्याच सन्मानाचं पद महायुती देईल हा शब्द मी या निमित्तानं आपल्या सर्वांना देतो. परळी नगर परिषदेची निवडणूक आता मी ताईंच्या घरी गेलो त्यावेळेस कॉफी घेत असताना म्हणजे असं काही दिसतच नाही. निवडणूक अशी वाटत नाही, पण वाटत दुसऱ्यावर कळतं काय चाललंय. माझी सर्व उमेदवारांना हात जोडून कळकळीची विनंती. ही निवडणूक महायुतीची, ही निवडणूक तुमची, ही निवडणूक माझी, ताईंची अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक आहे. आमच्या प्रतिष्ठेच्या पेक्षाही या परळी वैद्यनाथ नगरीमध्ये जो पण राहतो त्याच्या प्रतिष्ठेची, अस्मितेची आणि अभिमानाची, स्वाभिमानाची ही निवडणूक आहे. कारण गेली 1 वर्ष या परळी नगरीला ज्यांनी कुणी बदनाम केलं त्यांना चोख उत्तर थोबाडा जर द्यायचा असेल 3 तारखेला 100%ला 100% द्यावे. विड्रॉच्या 2-3 दिवसात ताई बराच त्रास झाला. अनेक सहकार्याचे अश्रू मी पाहिले. उमेदवारी नकार दिल्यामुळं अनेक सहकारी माझ्या गळ्याला पडून रडले. अनेक सहकारी रुसून गेले. अनेक सहकाऱ्यांनी रुसून जाऊन फॉर्म पण काढला नाही. पण हळूहळू त्यांनाही जाणीव व्हायला गेली की त्या दिवशी आपण रागारागात फॉर्म भरला, रागारागात विड्रॉल केला नाही, पण त्याचा राग आज या ठिकाणी संपलाय. एक जण येऊन पाठिंबा देत आहेत. ज्यांनी पाठिंबा दिला आज या ठिकाणी कुरेशी साहेब आलाय कुठं माईच्या तुला त्रास दिला आज तू यामुळे मी मुंबईला ऍडमिट व्हावं लागलं. रवी मुळे यांच्या पत्नी प्रभाग क्रमांक 2 मध्ये हे अपक्ष म्हणून उभे होते. त्यांनी आज या ठिकाणी पाठिंबा दिला. रवी, एवढ्या लोकांना सांगतोय तुझा सुद्धा अतिशय चांगला सन्मान ठेवला जाईल. तू माझ्या काळजात उगाच 8 दिवस काळीच तोडलंच काही कारण नसतं.
5-6 दिवस उभे जेवायला त्रास दिला. त्या अनेक सहकार्यांना वेदना झाल्या. काही जणांनी माघार घेतली, काही जण उभे. आजही काही जणांना वाटतं की आपण निवडून येतो. पण आज इथं महायुतीच्या सर्व उमेदवारांना सांगायचं, माझी विनंती आहे, तुमचं जेवढं मतदारांवर लक्ष आहे, आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे घऊभर आगाव जास्त लक्ष माझं आहे. हे बरेच दिवस नगरसेवक असणाऱ्यांनी सांगावं हात वर करून. त्याच्यामुळं आपली जशी जोडी लावली आहे त्याच जोडीला मतदान मागायचं तसंच. आणि वरती घड्याळ, वार्डात कमळ घड्याळ, कमळ घड्याळ घड्याळ. वार्डात धनुष्य, कमळ धनुष्य, कमळ घड्याळ. वार्डात घड्याळ धनुष्य, घड्याळ घड्याळ धनुष्य. याच्या पलीकडं दुसरं कृपा करून करू नका. हे तर भर निवडणुकीत आम्हाला काहीतरी उगच कशाची वेळ येते. आता व्यंकटेशने विधानाला बडतर्फ केलं, पण व्यंकटेशजी दुसऱ्याला सुद्धा तुम्हाला बडतर्फ करावं लागेल. एकदा महायुतीत आपण सगळे बसतो. बैमानी गद्दारी ते तुम्ही काय करायचं तुमच्या वरिष्ठ नेत्यांना जे बोलायचं ते बोला. त्याचा नंतर काय सन्मान करायचा ते आपण करू, काय पद द्यायचं ते देऊ. पण निवडणुकीत दोस्तीमध्ये कुस्ती नाही, बिलकुल. आज या ठिकाणी एवढ्या शांत उल्हासित वातावरणात सर्वजण आपण ऐकून घेतात. निवांत निवडणूक दोन्ही बाजूला ज्यावेळेस रंगात असते ना, तेव्हा ह्यांच्या हाता लाल होते टाळ्या वाजून. निवडणूक दोन्ही बाजूला ज्यावेळेस रंगात असते त्यावेळेस ह्यांच्या जिभा दुखतात, शिट्ट्या मारून आरडू आरडू नरडे कोरडे पडते. पण आता आपण एवढे शांत आहात याचं कारण आपल्याला वाटतंय निवडणूक काय अडचण समजू नका. मी माझ्या जीवनामध्ये कुठलीच निवडणूक सोपी घेतलेली नाही. काही लोकसभा लढल्या त्यावेळेसही मी बोललो, विधानसभेला मी उभा राहिलो त्यावेळेसही बोललो. आणि आजही या नगरपालिकेच्या निवडणुकीत महायुतीचा एक कार्यकर्ता म्हणून आपल्या सगळ्यांना सांगतोय, माझ्या जिवलग सहकार्याची ही निवडणूक आहे. आम्ही कुठेही कमी पडणार नाही, पण तुम्ही सुद्धा कुठेही कमी पडू नका. नाही त्याच्या पाया आम्ही उमेदवारी अर्ज दाखल मागे घेण्यासाठी पडलो. तुम्हाला तर मायबाप मतदारांचे पाय या परळीकरांनी आपल्यावर एवढं अभूतपूर्व प्रेम केलं, त्याच्या ऋणामधून कधी 7 जन्म जरी घातले तर या जीवनातलं त्याचं ऋण 7 जन्मात भेटणार. या परळी नगरीसाठी अनेक काय करायचं. एक स्टेडियम करा म्हणून कुणीतरी आता सचिन 65 कोटी रुपयाचं परळीला स्टेडियम मंजूर झालेलं आहे. आणि महाराष्ट्रामध्ये परळी तालुक्याच्या ठिकाणी एकमेव परळी तालुक्याच्या ठिकाणी परळीतच या ठिकाणी एवढं मोठं स्टेडियम नाही तर क्रीडा संकुल या ठिकाणी होत. अनेक व्यापाऱ्यांशी मी मध्ये अनेकदा चर्चा केली. पूर्वी जसा व्यापार होता मागच्या वर्षी तसा यावर्षी नाही असं काही जणांचं म्हणणं. दिवाळीत ते प्रत्येक ठिकाणी फिरत होतो. पण एक लक्षात घ्या, आपल्या थर्मलचे 4-5 संच बंद पडले. काही त्या दिवशी सभागृहात होत्या. माझा याच परळीच्या थर्मल पॉवर स्टेशन 9 संच मंजूर करण्याच्या संदर्भात मी प्रश्न उपस्थित केला होता. माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं की 9 संच मिळवून द्यायचा प्रयत्न तर करूच, पण ते जर नाही झालं
तर 350 मेगावॉटचा सोलारचा प्रकल्प आपल्या या थर्मलच्या जागेमध्ये देण्याचं सभागृहात त्यांनी मान्य केलं. परळीची नगरपालिका मधल्या काळात प्रशासकांनी चालवली. पण आजपर्यंत बघा, परळीच्या नगरपालिकेने कधीच कुठल्याही, अनेक व्यापारी इथं बसले सांगू शकतो जे टॅक्स देते, परळी नगरपालिकेने मागच्या 10 वर्षात कुठलाही 1 रुपयाचा टॅक्स ना पाण्याचा ना कशाचा वाढवला. एक प्रसंग असा आला त्यावेळेस आपण एकत्र करून टाकतो. केशवराव माळी साहेब आले, सुप्रीम कोर्टाने 9 कोटी रुपयाची ऑर्डर दिली. 9 कोटी रुपये त्यांना द्या, त्याच्याशिवाय तुमचे खाते बंद 1 वर्ष राहिले. नगरपालिका चालली. काय गोष्टी कमी जास्त आहेत त्याची सुधारणा करणं. आज परळीची प्रगती तुम्हाला पुढच्या वर्षी दिसेल, ज्या दिवशी ऍग्रिकल्चर कॉलेजचं काम पूर्ण होऊन तिथं ऍडमिशन होतील, ज्या दिवशी पशुसंवर्धनचं कॉलेज 450 कोटी रुपयाचं, 225 कोटी रुपयाचं कॉलेज ऍग्रिकल्चरचं, ही गुंतवणूक आहे. इथं येणारे विद्यार्थी, त्यांचं परळी शहरातलं फिरणं, त्या फिरण्यातून व्यापार होणं आणि त्या व्यापारात उठाव निर्माण होणं, हाही त्याच्या पाठीमागचा उद्देश आहे. म्हणून परळी नगरीमध्ये आज आपण पाहतोय तीर्थक्षेत्र विकास आराखडा सुरुवात ताईंनी केली. नंतर मी काही पैसे वाढवले, आता आणखीन पैसे वाढवले. हे तीर्थक्षेत्राचं काम 1 वर्षात कारण सगळं दगडाचं काम 1 वर्षाच्या आत संपून याच वर्षाच्या शेवटपर्यंत ताई आपल्या दोघाला प्रयत्न करायचा आहे की आपल्या या द्वादश पंचम वैद्यनाथ प्रभू ला प्रसाद योजनेमध्ये केंद्राच्या घालायचं आहे. एकदा का ते गेलं की जसं आज उज्जैन झालंय, आपलं अनेकदा जाणं होतं ताई, ते पाहिलं या सर्व गोष्टी. म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आजपर्यंत परळीच्या विकासाला आम्ही कुणी कधी कमी पडलो नाही. या परळीच्या विकासाच्या संबंधातलं आमचं एक विजन आहे. आता समोरच्यांचं विजन काय असेल, समोरच्याच्या नगराध्यक्षाच्या उमेदवाराचं विजन काय असेल, कमाल आहे. मग विधानसभेला सोबत आणि अचानक निवडणूक लागायच्या अगोदरच माणूस बिस्कला. बरं बिस्कला तर बिस्कला, तू तरी घेऊनच आला. मला काय त्यांच्यावर बोलायचं नाही, पण असं माझ्या जीवनात अनेक जणांनी केले. 1 वर्षभर मी हे सहन करतोय. मी काय सहन केलंय फक्त मला एकट्याला माहिती आतून. पण जीवनात एवढे छातीवर वार माझ्या झाले ते 1 वर्षात झाले. एवढे वार होऊनही मी थोडाही डगमगलो नाही, कारण सर्व शक्ती तुमची माझ्या पाठीमागे होती. ज्यांनी माझी मदत घेऊन आज दगाफटका केला असेल त्यांना एवढंच सांगणं आहे, करी किसने मदत भूले हुए हैं, करी किसने मेहनत भूले हुए हैं, करी किसने मदद भूले हुए हैं, समंदर का वो हद भूले हुए हैं. उन्हें औकात में लाना पड़ेगा, उन्हें औकात में लाना पड़ेगा. कई तालाब अपनी हद भूले हुए हैं. आता एक वाजे, आत्ता वाजे. परळीत यायचं, उठसूट कसं यावं करायचं का, या गोष्टीचा तुम्हाला वेदना नाही झाला? हो मला माहिती. परळीत काय, परळीत असं, परळीत तसं, परळीत हे, परळीत ते. माझं नात्याचं शेत तर स्मशान घाटाचं बनलं.
गोदामधले एकदा बघा, अरे काय किती सहन करायचं, हे सहन मी केलं, गप्प राहिलो. कारण शेवटी संयम महत्वाचा असतो. आपणही सर्वांनी तशा परिस्थितीत ताकद उभी केली. ती ताकद उभ्या महाराष्ट्राला त्या काळात दिसली नाही, पण आज मात्र या निवडणुकीच्या माध्यमातून आपल्याला सर्वच्या सर्व उमेदवार ऐतिहासिक मतानं निवडून आणून या उभ्या महाराष्ट्राला दाखवायचं आहे. आणि ज्या वेळेस आपल्याला कुणी खवळलंय, आपण कुणाला खवळीत नाही, आणि ज्यांनी जर कुणी आपल्याला खवळलंय त्यांना हे उत्तर आपल्याला द्यायचं. आपल्यातले मतभेद असतील, कार्यकर्त्यामधले, माझ्या सहकार्यामधले मतभेद असतील, मला माहिती आहे कुणाकुणाचे कसे कसे. आजपासून त्याच्या घरी जाणंच आहे. जाऊ दे बाबा चल, जाऊ दे बाबा चल, ह्या सगळ्या गोष्टी होणार, तुम्ही काळजी करू नका. माझं जे काम आहे ते एवढंच चोख करतो, आणि मला खात्री आहे माझ्यापेक्षा चोख काम निवडणुकीमध्ये जर कोण करत असेल तर हे समोर बसलेले महायुतीचे माझे सहकारी करतात. आता इथून पुढचं सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे. मतदारांच्या दारापर्यंत जाऊन तिथं डोकं ठेवायची, आणि तुमच्या निवडणुकीत हा विजय ऐतिहासिक करायची जबाबदारी ताईंची आणि माझी आहे. तिथं कुठंही आम्ही कमी पडणार नाही, हे वचन मी या निमित्तानं देतो. बाबांनो आत्ताच सांगतो, ज्याला कोणाला काय इकडं तिकडं करायचं असेल, खालचं धरायचं, वरचं सोडायचं, वरचं धरायचं, खालचं एक सोडायचं, तिसरं धरायचं, ह्याचा हात त्याच्या हातात, त्याचा हात त्याच्या हातात, त्याचं हे त्याचं तिकडं, असलं काही करू नका. मला आपल्या सगळ्याला माहिती, सगळ्याला माहिती, शकील भाई साहब है, अल्ताफ भाई यहाँ पे, अनवर मियां, सलाम अलैकुम, खान साहब, सबके ध्यान है बाबा, मेहनत करनी पड़ेगी. म्हणून माझं आपल्याला सांगणं, इथं उपस्थित सगळ्यांना, वैजनाथराव आहेत, सगळे उमेदवार, सगळ्याला सांगणं, नितीन बाबा नीता, त्यामुळं आपण निश्चित राहा, पण आजपासून 2 तारखेपर्यंत स्वस्थ बसायचं नाही. जसं विधानसभेला तसं लोकसभेला आपण अथक परिश्रम घेतले, एक मत बाहेर आणलं आणि ऐतिहासिक विजय या ठिकाणी मिळवून दिला. एवढ्या मतानं ताई खरंच निवडून आलो नसतो ना, तर मला वाटतं एवढा वर्षभर मला त्रास झाला नसता. पण इतिहास रचायचा होता, इतिहास रचवला, आणि ते इतिहास रचवताना जर एवढा त्रास झाला तरी चालेल, प्राण गेले तरी चालेल, गेले तर याच परळीच्या मातीसाठी जावे, या परळीतल्या मातीतल्या माणसासाठी जावे. आजपर्यंत सेवा करत आलाय, 12 महिने 24 तास जगमित्र चालू होतं. जे काही असेल नसेल गोरगरिबाला मदत आपण करत होतो. आज 9-10 महिने झाले कार्यालय चालू आहे, काम चालू आहे. हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही याची जाणीव पण होते. माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून, सहकार्याला सहकार्य समजतो म्हणून मला सुद्धा याची कुठेतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी लागते. काय चुकलं काय नाही ते बघेल न्यायालय, तर ती जाणीव नक्कीच. म्हणून आज या 8-9 महिन्यात जरी कुठे कमी पडला असेल तर येणाऱ्या 4 वर्षात ती कमी पूर्ण भरून काढायची जबाबदारी या ठिकाणी आम्ही दोघेही घेतो. पुन्हा एकदा आपल्याकडनं पूर्ण ताकदीने लढण्याची अपेक्षा ठेवून इथंच थांबतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय महायुती. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.